मित्रांनो, अशी कल्पना करा की नवी दिल्लीतून एक बटन दाबले आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेला शत्रू थरथर कापायला लागला. भारत खरोखरच असे एखादे ब्रह्मास्त्रसारखे मिसाईल बनवत आहे का, जे संपूर्ण जगाला आपल्या कक्षेत घेऊ शकते? हा फक्त देशाच्या सुरक्षेचा विषय आहे की जागतिक राजकारणातील एखादा मोठा खेळ? दुसरीकडे अमेरिका सध्या इतक्या भयानक घाबरलेल्या अवस्थेत म्हणजे पॅनिक आहे की त्यांनी आपले 40 वर्षे जुने इराण धोरण पूर्णपणे बदलले आहे. कारण आता तोच शत्रू इराण अमेरिकेची शेवटची आशा बनला आहे. पण प्रश्न हा आहे की या संपूर्ण खेळात इराणच्या हाती असा कोणता डबल जॅकपॉट लागला आहे जो रशियालाही कधी मिळाला नाही? आज आपण पडद्यामागची तीच कहाणी डिकोड करणार आहोत, ज्याचा उल्लेख मुख्य प्रवाहातील मीडिया उघडपणे करत नाहीये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कृपया या व्हिडिओला आपला मौल्यवान लाईक द्या आणि भारताशी संबंधित अशाच न ऐकलेल्या बातम्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, पहिल्या अपडेटपासून सुरुवात करूया. खरं तर 12,000 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज असलेल्या मिसाईलनी आपल्या शेजारी देश पाकिस्तानची झोप उडवली आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून भारताच्या या वाढत्या मिसाईल कार्यक्रमाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की इतक्या लांब पल्ल्याची मिसाईल केवळ प्रादेशिक सुरक्षेसाठी नाहीत, तर त्यामागे भारताचे काही मोठे धोरणात्मक हेतू दडलेले आहेत. पाकिस्तानचा स्वतःचा तर्क आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांचा स्वतःचा मिसाईल कार्यक्रम पूर्णपणे संरक्षणात्मक आहे, जो फक्त भारताला डोळ्यासमोर ठेवून बनवला गेला आहे. ते याला क्रेडिबल मिनिमम डेटरन्सचे धोरण म्हणतात. म्हणजेच इतकी ताकद ठेवा की शत्रूने हल्ला करण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा, पण शस्त्रास्त्रांच्या फालतू शर्यतीत पडू नका. मात्र भारताच्या वाढत्या प्रगतीने त्यांना विचार करायला भाग पाडले आहे. आता भारताविषयी बोलूया. DRDOच्या नेतृत्वाखाली भारताचा मिसाईल कार्यक्रम आज बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जात आहे. आपल्याकडे आधीच अग्नी मालिकेतील मिसाईल्स आहेत, ज्यांची रेंज 5,000 ते 7,000 किलोमीटर मानली जाते. म्हणजेच संपूर्ण आशिया आणि अर्धा युरोप आधीच भारताच्या टप्प्यात आहे. पण खरा सस्पेन्स पुढच्या पिढीच्या मिसाईल्सबाबत सुरू होतो. भारताने अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केली नाही, पण संरक्षण अहवाल असा दावा करत आहेत की भारत आता 10,000 ते 12,000 किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या मिसाईलवर काम करत आहे. आता तुम्ही विचाराल की इतक्या अंतराची काय गरज आहे? याचे उत्तर एका शब्दात आहे: डेटरन्स, म्हणजेच भीतीतून निर्माण झालेली शांतता. आजच्या काळात फक्त शेजाऱ्यांवर नजर ठेवणे पुरेसे नाही. आता सोप्या भाषेत समजून घेऊया की ही MIRV तंत्रज्ञान अखेर मिसाईल युद्धाचा नकाशा कसा बदलते. पहा, जुन्या किंवा साध्या बॅलिस्टिक मिसाईलमध्ये फक्त एकच वॉरहेड म्हणजेच अणुबॉम्ब असतो, जो एका निश्चित मार्गावर चालत एकाच लक्ष्यावर निशाणा साधतो. पण MIRV याच्या अगदी उलट आहे. हे तंत्रज्ञान एकाच मिसाईलला एकाच वेळी 10 ते 11 वेगवेगळे अणुबॉम्ब वेड्याची शक्ती देते. जसे हे मिसाईल अवकाशाच्या जवळ पोहोचते, तेव्हा त्याचा एक खास भाग, ज्याला बस म्हटले जाते, तो या बॉम्बला एक एक करून 10 वेगवेगळ्या दिशांना सोडायला सुरुवात करतो. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की एकच मिसाईल शेकडो किलोमीटर दूर पसरलेल्या शत्रूच्या वेगवेगळ्या ठिकाणांना एकाच वेळी अचूकपणे लक्ष्य करू शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर एका बाणात अनेक निशाणे. DRDOने अग्नी 5 मध्ये याची यशस्वी चाचणी करून जगाला आपली ताकद दाखवली दिली आहे. पण हे म्हटले जात आहे की याला खरी ओळख अग्नी 6 मध्ये मिळेल. यात असलेली प्रगत प्रपल्शन सिस्टीम याला अधिक वेगवान आणि घातक बनवेल. अशीही चर्चा आहे की हे समुद्राच्या खोलीत लपलेल्या सबमरीन लॉन्च करता येईल, ज्यांना ट्रॅक करणे जवळपास अशक्य आहे. पण प्रश्न तोच आहे की भारताला खरोखरच 12,000 किलोमीटरची रेंज हवी आहे का? बदलत्या काळात याचे उत्तर आहे हो, नक्कीच. आजच्या जिओपॉलिटिक्समध्ये कोण कधी बदलेल हे सांगता येत नाही. तुर्कीसारख्या देशांचा कल पाकिस्तानकडे वाढणे असो किंवा अमेरिकेसारख्या महासत्तांची बदलती धोरणे, भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावेच लागेल. अलीकडेच युक्रेन आणि अमेरिकेशी संबंधित काही हेरगिरीची प्रकरणेही समोर आली आहेत, जी सांगतात की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विश्वास हा कच्चा धागा आहे. भारताचा उद्देश कोणावर हल्ला करणे नाही, तर जगात ती भीती कायम ठेवणे आहे की कोणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. पाकिस्तान याला शस्त्रास्त्रांची शर्यत आणि प्रादेशिक असंतुलन म्हणत असला तरी भारताची भूमिका स्पष्ट आहे: नो फर्स्ट यूज. म्हणजेच आम्ही आधी हल्ला करणार नाही, पण जर आम्हाला डिवचले गेले तर आमच्या टप्प्यातून कोणीही वाचणार नाही. हा खेळ फक्त भारत पाकिस्तानचा नाही, तर जगातील सर्व महासत्ता भारताच्या या वाढत्या उंचीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. चला,
आता वळूया पुढच्या मोठ्या अपडेटकडे. अखेर इराणच्या हाती कोणता मोठा जॅकपॉट लागला आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा जॅकपॉट त्याला दुसऱ्या कोणी नाही तर त्याच्या शत्रू अमेरिकेनेच दिला आहे. शेक्सपियरने शतकांपूर्वी लिहिले होते, हॉइस्ट बाय हिज ओन पिटाड, म्हणजेच जो स्वतः दारुगोळा दुसऱ्याला उडवण्यासाठी पेरतो, एक दिवस तो स्वतःच त्या स्फोटात उडतो. आज इराणवर सँक्शन्स तो दारुगोळा पेरणारी अमेरिका स्वतःच त्या स्फोटात होरपळत आहे. आज जागतिक महासत्ता अमेरिकेची अवस्था अगदी तशीच झाली आहे. अमेरिकन इतिहासातील कदाचित सर्वात मोठ्या युटर्नमध्ये आता अमेरिका स्वतः जाहीर करत आहे की इराण आपले कच्चे तेल खुल्या बाजारात विकू शकतो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. अमेरिकेचे मंत्री स्कॉट बेसेंट यांनी स्वतः असे संकेत दिले आहेत की इराणचे जे 140 मिलियन बॅरल कच्चे तेल टँकर्समध्ये भरून पडले आहे, आता ते जागतिक बाजारपेठेत विकण्याची परवानगी दिली जाऊ शकते. जरा विचार करा, ज्या अमेरिकेने इराणची अर्थव्यवस्था नष्ट करण्याची शपथ घेतली होती, ज्याने या संपूर्ण युद्धाचा पाया रचला होता, आज परिस्थिती अशी बदलली आहे की तोच अमेरिका इराणला म्हणतोय, कृपया तुमचे कच्चे तेल विका, जेणेकरून जगभरातील पुरवठ्याची टंचाई आणि गगनाला भिडलेले दर नियंत्रित करता येतील. आज सकाळीच ही खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिका इतका मोठा युटर्न का घेत आहे? या निर्णयामुळे इराणची लॉटरी नाही तर डबल जॅकपॉट कसा लागला आहे? आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अमेरिका आज इतक्या भयानक पॅनिकमध्ये का आहे की त्यांची सर्व गणिते फेल होताना दिसत आहेत. मित्रांनो, आपण इतिहासाची पाने उलटली तर गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेची एकच रणनीती राहिली आहे. इराणवर प्रचंड निर्बंध लादा, त्यांच्या तेल निर्यातीला ब्लॉक करा आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचा गळा दाबा. पण आज पासा उलटला आहे. जगभरात कच्च्या तेलाचे दर सतत रॉकेटप्रमाणे वाढत आहेत आणि अमेरिका इच्छूनही काहीही करू शकत नाहीये. स्वतः बनवलेल्या धोरणांना उलटे फिरवत अमेरिका आता काय प्लॅन करत आहे? 1. इराणच्या त्या 140 मिलियन बॅरेल्सवरून निर्बंध हटवले जातील जे टँकर्समध्ये अडकलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराण हे तेल फक्त चीनला नाही तर जगातील कोणत्याही देशाला विकू शकेल. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की अमेरिका आता स्वतःच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून अतिरिक्त कच्चे तेल सोडण्याच्या तयारीत आहे. आता सर्वात मोठा सवाल, इराणसमोर अमेरिकेने अचानक गुडघे का टेकले, याची 3 मोठी कारणे आहेत. जर तुम्ही सतत बातम्या फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की ब्रेंट क्रूडचे दर सध्या आग लावत आहेत. तुम्ही गेल्या 4-5 दिवसांचा डेटा पहा. ही $100ची ओळ आहे. सुरुवातीला वाटत होते की दर थोडे स्थिर होतील, पण अलीकडे जी जिओपॉलिटिकल तणाव वाढला आहे त्यानंतर हा आलेख खाली येण्याचे नावच घेत नाहीये. काल परवाच हे $111 ते $112च्या पुढे गेले होते आणि आजही त्याचा कल वरच्या दिशेनेच आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, जेव्हा संकट मोठे असते तेव्हा निर्णयही कडक घ्यावे लागतात. अमेरिकेसमोर आता दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. रशियाला त्यांनी आधीच सवलत दिली होती आणि आता मजबुरीत त्यांना इराणसाठीही दरवाजे उघडावे लागले. दुसरे मोठे कारण म्हणजे अमेरिकेतील मिड टर्म इलेक्शन्स. तिथे सरकारवर देशांतर्गत दबाव खूप जास्त आहे. जनता विचारत आहे की जगभरात तुम्ही हा जो पसारा मांडला आहे त्यातून आम्हाला काय मिळत आहे आणि इराणलाच का निवडले गेले? याचे उत्तर आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोसचे संकट. अमेरिका तिथली परिस्थिती हाताळू शकत नाहीये. तिथे शिपिंग पूर्णपणे ठप्प झाले आहे. विचार करा, ज्या मार्गावरून एका दिवसात 20 दशलक्ष बॅरल तेल निघत होते, आज तिथून जेमतेम 0.5 दशलक्ष बॅरल तेल निघत आहे. अमेरिकन नेव्हीनेही हात वर केले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही एस्कॉर्ट देण्याचा धोका पत्करू शकत नाही. आखाती देशांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर सतत हल्ले होत आहेत. अमेरिका इच्छूनही सौदी अरेबिया किंवा UAE-कडून तेल मिळवू शकत नाहीये, पण इराण तिथून आपले तेल सहज बाहेर काढू शकतो. म्हणूनच आता सर्व लक्ष इराणवर आहे. आता बोलूया याचा इराणवर काय परिणाम होईल. खरं सांगू तर मित्रांनो, इराणसाठी हा फक्त जॅकपॉट नाही तर डबल जॅकपॉट आहे. तो कसा? पहिला जॅकपॉट, जे 140 मिलियन बॅरल तेल टँकर्समध्ये अडकले होते, आता ते कायदेशीर बाजारात विकले जाईल. हे चीन तर खरेदी करेलच, पण आता भारतही पुन्हा एंट्री घेऊ शकतो. कारण जेव्हा अमेरिका स्वतःच निर्बंध हटवत आहे तर आपण का मागे राहावे? जर आपण $100 प्रति बॅरलचा सरासरी दर मानला तर 140 मिलियन बॅरलनुसार इराणला थेट $14 अब्ज म्हणजे साधारण 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळेल. हे इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी एक $multi-billion संजीवनी आहे. आणि हा
डबल जॅकपॉट का आहे? कारण मित्रांनो, निर्बंध हटण्यापूर्वीही इराण गुपचूप आपले तेल विकतच होता. हॉर्मोज संकटादरम्यान जेव्हा इतर देशांची जहाजे उभी होती, तेव्हा इराणची सुमारे 90 जहाजे तिथून निर्भयपणे बाहेर पडली. जो इराण पूर्वी आपली शॅडो फ्लीट म्हणजे गुप्त जहाजे जगापासून लपवून चालवत होता, आज तो डंकी की चोटवर ती चालवत आहे. आणि हे सर्व तेल चीनला जात आहे. 11 मार्चच्या डेटानुसार इराणने अवघ्या 10 दिवसात चीनला 10 दशलक्ष बॅरल तेल विकून सुमारे $1 अब्ज कमावले होते. म्हणजे इराण मागील दारानेही कमवत होता आणि आता पुढच्या दारानेही $14 अब्ज कमावणार आहे. या सगळ्यात एक गोष्ट आरशासारखी स्वच्छ आहे. अमेरिका सध्या प्रचंड पॅनिकमध्ये आहे, कारण गेल्या 2 दिवसात जे घडले आहे त्याने संपूर्ण मिडल ईस्टची आग आणखी भडकवली आहे. इस्रायलने इराण आणि कतारच्या सामायिक गॅस फील्डवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे कतार प्रचंड संतापला असून त्याने हे युद्ध त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. कतारच्या ऊर्जा मंत्र्यानुसार त्यांची 17% गॅस निर्यात क्षमता नष्ट झाली आहे, जी पुन्हा उभारण्यासाठी 3 ते 5 वर्षे लागतील. कतारसोबतच UAEचे गॅस उत्पादनही पूर्णपणे ठप्प झाले आहे. आता विचार करा, याचा परिणाम काय होईल? जे युरोपियन देश यांच्यावर अवलंबून होते त्यांची अवस्था बिकट होणार आहे. युरोपियन गॅस किमतीत 35% वाढ झाली आहे. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, याचा थेट परिणाम आपल्याला लवकरच भारतातही पाहायला मिळेल. याच कारणामुळे काल डोनाल्ड ट्रम्प यांनाही समोर येऊन सांगावे लागले की ते इस्रायलने ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या कडक विरोधात आहेत, कारण याचे जे दुष्परिणाम संपूर्ण जगावर पडत आहेत त्याचे समर्थन अमेरिका करू शकत नाहीये. मित्रांनो, भूराजनीतीचा हा खेळ आता अशा एका धोकादायक वळणावर आला आहे जिथे दोस्त आणि शत्रूच्या व्याख्या दर तासाला बदलत आहेत. एका बाजूला भारत आपली अग्नी क्षेपणास्त्रे सज्ज करून जगाला आपली ताकद दाखवून देतोय, तर दुसरीकडे जागतिक महासत्ता असलेली अमेरिका इराणसारख्या देशासमोर गुडघे टेकताना दिसतीये. पण आता प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला काय वाटते? अमेरिकेने इराणवरचे निर्बंध हटवणे ही जगासाठी शांततेची नांदी आहे की एखाद्या मोठ्या युद्धाची? आणि भारताने या बदलत्या जागतिक परिस्थितीत आपली कोणती भूमिका मांडली पाहिजे? तुमची मते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आजचे हे सविस्तर विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पडद्यामागच्या जागतिक घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही राहा नेहमी अपडेटेड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ॲब्सोल्यूट भारत. जय हिंद.